साकडी या गावात नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। तसेच त्यांच्याकडून आगामी काळात ग्रामविकासाची अपेक्षा नागरिकांनी केली आहे। या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती। साकडी तालुका यावल येथे एका नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये गावाचे लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच दीपक पाटील सह सदस्यांना एकत्रित बोलवण्यात आले होते आणि या सर्वांचा नागरी सत्कार या ठिकाणी करण्यात आला। सेवानिवृत्त कृषी सहाय्यक अधिकारी व पोखरा प्रकल्पाचे माजी समन्वयक मोहन खंबायत आणि मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या जीवनावरील स्वरचित कविता त्यांना भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात उपस्थितांनी नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य यांच्याकडून ग्रामविकासाची अपेक्षा बाळगली आहे। या कार्यक्रमामध्ये मोहन खंबायत, सौभाग्यवती सुनंदा खंबायत यांनी सपत्नीक येऊन लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांचा सत्कार केला। कुलस्वामिनी लिमजाय माता ग्रामीण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश खंबायत सर, पत्रकार चंद्रकांत नेवे, पत्रकार हेमंत जोशी, पंकज जैन, नारायण पाटील, हेमंत खंबायत, ग्रामपंचायत सदस्य मुकेश बोरसे, सचिन कोडी, धनंजय नावी सह सर्व नवनियुक्त सदस्य या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। या सर्व उपस्थितांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला। क्षेत्रातील एक यशस्वी असं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील सुद्धा एक विशेष असं व्यक्तिमत्व या ठिकाणी सत्काराचा जो कार्यक्रम होता त्या 3 प्रमुख विभागामध्ये आपण सत्काराचा कार्यक्रम केला। सुरुवातीला ॲडव्होकेट धनंजय खेवलकर यांचा सत्कार केला, नंतर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार केला, त्यानंतर तिसऱ्या आपल्या भागामध्ये आपण जे नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आणि वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवलेले यांचा सत्कार केला। या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम हा जवळपास संपलेला आहे, पण ज्यांना यश मिळालं त्यांचं सुद्धा मनोगत आपल्याला ऐकायचं आहे, त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायचा आहे। या ठिकाणी ॲडव्होकेट धनंजय खेवलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे, आपले मनोगत व्यक्त करावं। साकडीच्या जे सर्वप्रथम सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचंय, संत श्री गजानन महाराज की जय। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन भाऊ जोशी, गजानन महाराज फाउंडेशन यांचे अध्यक्ष, तसेच उपस्थित या साखळी ग्रामपंचायतीचे सन्माननीय प्रथम लोकनियुक्त सरपंच दीपक भाऊ पाटील, तसेच सर्व माझे ज्येष्ठ सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व भगिनी यांचं सर्वात आधी मी स्वागत करतो आणि त्यांच्या हातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडो अशी मी संत श्री गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, मित्रमंडळी आणि सन्माननीय सर्व सदस्य गजानन महाराज फाउंडेशन, माझी प्रथमतः या जिल्हा विधी अधिकारी या पदी निवड झाली। प्रवास जो होता तो फार खडतर होता आणि आपल्या यावल तालुका आणि यासह भुसावळ परिसरामध्ये सगळ्यात आधी ही संधी जी आहे ती मला प्राप्त झाली। यामध्ये जिल्हा आणि त्यामागे नाशिक वरून वेगवेगळे जे आहे तर वकील माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि कनिष्ठ अनुभवाने आणि वेगवेगळ्या याच्यावर काम करणारे वकील मंडळी यांनी याच्यामध्ये मुलाखत दिलेली होती आणि सुदैवाने त्यामध्ये जे पॅनल होतं तर त्यामध्ये जवळपास 5 जे होते तर ते जिल्हाधिकारी लेवलचे लोक होते आणि त्यानंतर पोलीस विभागाचे जे आहे प्रशासकीय प्रमुख असे जे वरिष्ठ मंडळी होते। म्हणजे सांगायचं थोडक्यात तर यामध्ये 7 जे आहे तर सुपर क्लासवर लेवलचे लोक इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले होते आणि त्यामध्ये सगळे आपल्या जो कौशल्य आहे आणि किती आपल्याला कायद्याबद्दल नॉलेज आहे वगैरे या सगळ्यांचा त्यांनी शहानिशा करून आणि संपूर्ण अगदी सखोल अर्धा तास माझी जी इंटरव्ह्यू आहे ती होऊन त्यामध्ये लगेच त्या जी पोस्ट आहे तर त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता असते आणि या वेळेला जे आपले कलेक्टर साहेब आहे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, तर यांनी ठरवलेलं होतं की पारदर्शक आणि कुठल्याही राजकीय याच्यामध्ये हस्तक्षेप न होता प्रामाणिकपणे ही जे आहे महत्व आपले मोबाईल जे आहे ते सर्व काही वेळासाठी बंद ठेवावे आणि आपल्याला तात्काळ निर्णय घ्यायचा आहे
आणि सगळ्यांच्या ज्या इंटरव्ह्यू वगैरे संपल्या त्यानंतर त्यांनी तात्काळ तिथे एक तासाभरामध्ये चर्चा जे कलेक्टर साहेब आहे जिल्हाधिकारी त्यांच्यासोबत दिवसभर थांबायचं आणि त्यांना वेळोवेळी प्रत्येक पावलाला कायदेशीर बाबींची मदत होते. तर त्यासाठी प्रत्येक याच्यावर माझं लिगल ओपिनियन जे आहे कायदेशीर मत जे आहे ते घ्यायचं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिथे बसायला एक स्वतंत्र आपल्याला अशी कॅबिन मिळते. त्यानंतर जिल्हाभरातील सगळे जे 15 अडचण त्या सगळ्या समस्यांचं निवारण करायचं आणि त्यांना कायदेशीर बाबींमध्ये पूर्णतः मदत करायची आणि त्यांना कायदेशीर ग्रामपंचायतीचे विषय असतील जिल्हा स्तराला सगळे विषय असतील तर त्या सगळ्यांमध्ये मदत करणे हा माझा तिथे कायदेशीर सल्लागार म्हणून माझी मुख्यत्वे ती भूमिका असेल. आता यामध्ये ही भूमिका पार पाडताना गावाच्या याच्यामध्ये त्या स्तरामध्ये आता मी गेल्यामुळे 1 डिसेंबर पासून मला तो चार्ज मिळणार आहे. तर 1 डिसेंबरला जेव्हा होईल आणि ज्या वेळेला गावासाठी काही करण्याची मला संधी मिळेल तर ती माझे सौभाग्य समजेल आणि मी गावासाठी कधीही कुठल्याही कामासाठी तयार राहील अशी मी आपल्या सर्वांसमक्ष ग्वाही देतो. आणि जे आता आपल्या माझ्या समोर जे उपस्थित असलेले काही तरुण मंडळी आहे तर त्यांना मी एकच सांगू इच्छितो की प्रामाणिकपणे जे आहे कष्ट करत राहा. तुम्हाला कुठल्याही याची गरज पडणार नाही, कोणाचीही तुम्हाला मदत घ्यावी लागणार नाही. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहिले आणि सातत्यता जर तिच्यामध्ये असेल तर तुम्हाला कुठल्याही कोणाचीही मोठ्या व्यक्तीची किंवा कुठलाही तुम्हाला वशिला वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःच तुमच्या नॉलेजवरती तुमच्या पायावरती जिद्दीने चिकाटीने पुढे जाल. म्हणून सांगतो की प्रामाणिकपणा आहे तर त्याला तर त्याचं वर्ष आहे 400 वर्ष आयुष्य साधारणतः हा तिच्यामध्ये आहे. तर आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला मेथीची भाजी बनवून 40 दिवसाचं आयुष्य काढायचं आहे का 400 वर्ष आपल्याला जगायचं आहे. म्हणून माझं असं सांगणं आहे की प्रामाणिकपणे कष्ट करा. त्याला आपल्याला कुठे ना कुठे न्याय देणारे वरती जे आहे ते बसलेले आहे. आणि कर्मभूमीमध्ये जे आहे म्हणजे सत्कार तर माझे खूप झाले परंतु जन्मभूमीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने जो लागेल ती सगळी मी करण्यास तयार आहे आणि मी अशी ग्वाही देतो. आणि आजचा या गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने त्यांनी माझा सत्कार केला आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पुण्याच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सर्व सरपंचासह सर्व पदाधिकाऱ्यांना पुढे त्यांच्या हातून चांगली सामाजिक कार्य घडो आणि गावाचा निरंतर विकास हो अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. गजानन महाराजांच्या चरणी वंदन करून आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन महाराज जोशी त्यानंतर ॲडव्होकेट खेवलकर साहेब आणि तुमच्या आमचे सर्वांचे लाडके लोकनियुक्त सरपंच दीपक दादा. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गजानन फाउंडेशनच्या वतीने जो माझा सत्कार झालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि फाउंडेशनला एक ग्वाही देण्याचं काम करतोय की पुढच्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तुम्हाला काहीही मदत लागली तर तुमच्या एका कॉलवरती मी तुमच्यासोबत हजर राहील नेहमी. तसेच आपल्या साखळी गावातील डॉक्टर्स आहेत सगळे आहेत त्याच्यासोबतच मी नेहमी हजर राहील. आणि आज ज्याप्रमाणे गुलाबाचं फूल न देता गुलाबाचं रोपटं देऊन आम्हाचा सत्कार केलेला आहे तर त्या गुलाबाच्या रोपट्याप्रमाणे जसे फुलं लागतात तसं पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या कामाला भराव येईल असं मी एवढं छोटं आश्वासन देतो आणि माझा सत्कार केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद देतो. धन्यवाद. सत्कार मूर्तींमध्ये धनंजयजी खेवलकर यांचं मनोगत झालं. वैद्यकीय क्षेत्रात यशामुळे अथर्वजी नेवे यांचं मनोगत झालं. आता आज उपस्थित गजानन फाउंडेशनच्या वतीने आजच्या छोटे खाणी कार्यक्रमामध्ये गावातील निवडून आलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य लोकनियुक्त सरपंच आणि ज्यांनी नुकतेच विविध पद भूषवलेत काही घेत आहेत या सर्वां बोलण्यासारखं तर काही नाही. सर्व डॉक्टर साहेबांनी सांगितलेलंच आहे. शिवाय आपले ॲडव्होकेट धनंजय साहेबांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मला वाटतं लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांना एकच विनंती करतो की तुमच्याकडून गावात ज्या अपेक्षा आहेत गावकऱ्यांनी ज्या तुमच्यावर विश्वास टाकलाय तुम्हा आपल्या सर्व ग्रामविकास पॅनलला जे भरभरून मतांनी निवडून दिले त्याचा चांगला विचार करून गावात कोणत्याही वार्डामध्ये कोणाच्या भावल्या दुखावल्या जाणार नाही, विकासामध्ये काही कमी पडणार नाही
याची काळजी घ्यावी आणि ज्या लोकांनी आपल्यासाठी तनमन धन वाहिलं या सर्वांचा विशेष करून आदर करून त्यांच्या मनासारखं कार्य करावं असे मी त्यांना विनंती करतो. गजानन फाउंडेशनच्या वतीने आजचा छोटेखानी जो कार्यक्रम केला राहील, बोलण्यासारखं खूप आहे परंतु छोटेखानी असल्यामुळे इथे 2 शब्द संपवतो आणि मला वाटतं आता सरपंच साहेब 2 शब्द बोलावे असे मी त्यांना विनंती करतो. बहुत टाइम राहील ना. बोला गजानन महाराज की जय. संत श्रेष्ठ गजानन महाराजांना वंदन करून सर्वप्रथम गजानन महाराज फाउंडेशनचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व आमचे मोठे बंधू जिल्हा विधी अधिकारी धनंजय भाऊ खेवलकर यांचा सत्कार केला. गजानन महाराज फाउंडेशनचा एक घटक असल्यामुळे फाउंडेशनच्या कार्याविषयी मी जास्त काही बोलत नाही, कारण मला सर्व गजानन महाराज फाउंडेशनचं कार्य माहिती आहे. एकच सांगेन, 20 वर्षापूर्वी माझे वडील वारले तेव्हा माझं वय होतं 19 वर्ष. खूप अडचणी होत्या. महाराज मार्ग काढत गेले, त्या अनुसार मी मार्गक्रमण करत गेलो. आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचण आली गजानन महाराजांनी आधार दिला. व आता सुद्धा जो पल्ला आज गाठलाय तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने, त्यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद गजानन महाराजांचा माझ्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे. आयुष्यात मला जेव्हाही केव्हा अडचण आली असेल तेव्हा मी शेगावला जाऊन दर्शन घेतलं आहे. दुसऱ्या दिवशी माझी अडचण दूर झालेली आहे. आता आजपर्यंतचा अनुभव आहे. राहिला गावच्या विकासाचा प्रश्न, तर अशा काही योजना आहे मनात, त्या आता तुम्हाला बोलून नाही दाखवणार. येत्या 5 वर्षात तुम्हाला त्या प्रत्यक्षात गावात उतरवून दाखवेन रस्त्यावर. त्यानंतर जास्त काही बोलण्यापेक्षा सर्व ग्रामस्थांची 5 वर्ष प्रचंड मेहनतीने सेवा करी निग्वाही देतो. कारण आपल्याला काम करण्याशिवाय दुसरं कुठलं काम नाही आहे. त्याच्यामुळे त्याची काही चिंता करायची नाही कामाची. आणि कोणाला वार्डात कुठल्याही अडचणी येऊ काही येऊ, तुम्ही डायरेक्ट सदस्यांशी संवाद साधा, सरपंचांशी संवाद साधा. माझा नंबर तुमच्या सर्वांकडे आहे. गजानन महाराज फाउंडेशनतर्फे जो माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे पुनश्च आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय गजानन. धन्यवाद आदरणीय सरपंच साहेब. की आपल्या गजानन महाराज फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहे आदरणीय श्री नितीन भाऊ महाराज जोशी यांचा सुद्धा आज एक सुवर्ण योग म्हणून त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला गजानन महाराज फाउंडेशन आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य श्री ऍडव्होकेट धनंजय यांचा आज वाढदिवस श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज त्यांचा वाढदिवस आदरणीय श्री नितीन भाऊंचा वाढदिवस, नितीन भाऊ महाराज यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. सद्गुरु गजानन महाराज की जय. नाही सद्गुरु गजानन महाराज, सद्गुरु गजानन महाराज की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय. या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला या सगळ्या सत्कार मूर्तींना पुनश्च गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने विनंती करत आहे की आपल्याला सत्कारामध्ये जे शाल, श्रीफळ आणि गुलाबाचं रोपटं आपण दिलेलं आहे, कृपया त्यांनी ते स्वीकारलेलं आहे, त्यांनी ते घरी घेऊन जावं. आपल्याला गजानन महाराज फाउंडेशनने खूप प्रेमाने शाल, श्रीफळ असा दिलेला आहे. कृपया सर्वांनी ते घरी घेऊन जावं अशी मी गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने विनंती करत आहे. सर्वांसाठी या ठिकाणी गजानन महाराज फाउंडेशनने फराळाचा नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही सुद्धा मी गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने विनंती करत आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणून आपले ज्येष्ठ पत्रकार, अनुभवी व्यक्तिमत्व गजानन महाराज फाउंडेशनचे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे.
दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2,000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4,000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5,000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून.